कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. या वेळेस मात्र जोरदार फटका मारलेला आहे रोहित शर्मा यांनी. मात्र यांच्या नावाला साजेल अशी कामगिरी आपल्या समोर केलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार इथं वसूल केलेला आहे. आणि आपण बघतोय तिसरा हा चेंडू असेल आणि 3 षटकार आतापर्यंत येऊन गेलेले आहेत. अठरा 19 धावांवर पोहोचतोय संघ. यावेळेस यष्टीरक्षक बीट होताना आपण बघितलं. साइड स्क्रीन चे स्पॉन्सर प्राची सीट्स यांच्या फ्लेक्सकडे जाताना आपण हा चेंडूला बघितलं. चौकार इथे येतोय. रोहित शर्मा घातक अंदाजात दिसत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चौथा चेंडू आणि षटकार वसूल होताना आपण पुन्हा एकदा पाहतोय. रोहित शर्मा यांच्या बॅट मधून मात्र इथे दमदार असा हा फटका आपल्याला बघायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. 4 रन सोबत नो बॉल. पुढचा चेंडू असेल प्रीहिट आणि 38 धावांवर पोहोचतोय संघाची धावसंख्या. चला या सामन्यात रोहित शर्मा आपल्या सर्व प्रेक्षकांचा मनमुराद आनंद देताना दिसत आहेत. पुन्हा एकदा जातोय चेंडू. गगन चुंबी असा षटकार. काय पहिल्या षटकामधून काय उत्तुंग आणि दमदार फटके दाखवले रोहित शर्मा यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा पूर्ण झालेले दिसत आहेत. एकीकडे आपण असे सुद्धा संघ बघतो की ज्यांचे 5 षटकांमध्ये 44 धावा होतात आणि आपण आता रोहित शर्मांना बघतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचून दिलेली आहे 44 धावांवर. त्यांच्या वैयक्तिक पूर्ण झालेल्या आहेत 42 धावा. आणि 3 लगातार षटकार आल्यामुळे फ्री टाइम यांच्याकडून मात्र रोहित शर्मा ठरतायत चहा पावडरचे मानकरी. बॉलरचं नाव सांगायचंय. पंचांना विनंती असेल. शिवम आहेत गोलंदाज. तर बघा फिल्डिंग टीमला विनंती असेल कृपया आपण आपला 12वा खेळाडू पवेलियन मध्ये पाठवायचा आहे. चला स्ट्राइक आली पुन्हा एकदा रोहित शर्मा यांच्याकडे.
यावेळेस पंचांचा इशारा, नो बॉल. पुन्हा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हा सामना किती लांब लचक चालेल हे मात्र नक्कीच बघावं लागेल, कारण आपण बघतोय दमदार सुरुवात केली आहे. यावेळेस चांगला फटका खेळला होता, फटका फसलेला दिसत होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर होता. पंचांनी मात्र रनआउटच्या माध्यमातून आपलं बोट आकाशाकडे दाखवलंय. विकेट येते इथे, रन आउट. तर बघा, आयोजन समितीकडनं संदेश आलेला आहे. आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. बॅट्समनचं नाव सांगायचंय. बॅट्समनचं नाव नवीन फलंदाज रूपात आदित्य. तर बघा, वारंवार संघांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून आपल्या संघाचे प्रत्येक खेळाडूचे वैयक्तिक माइलस्टोन हे त्याच्याच नावावर नोंद झाले पाहिजे. अबाउट द वेस्ट हाईट तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला आहे. आणि आपले टीव्ही अंपायर अशफाक बागवान सर आणि आपल्या यूट्यूबचे डायरेक्टर मनीष सावंत लवकर परीक्षण करून आपल्याला या चेंडूबाबत माहिती देतील. इट्स अ नो बॉल. फ्री हिटचा चेंडू असणार. रोहित शर्मा 12 चेंडूत 48 धावांवर पोहोचतोय त्यांचा संघ. यावेळेस हलक्या हाताने हा फटका खेळलाय. चोपन्न धावांवर पोहोचतोय संघ. रोहित शर्मा येत आहे पुन्हा एकदा स्ट्राईकला. चला, चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय चौकारासोबत. रोहित शर्मा आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताय. 13 चेंडूत 52 धावा. रोहित आपल्याला कॅमेरात दिसताय बॅट दाखवताना. आणि 13 चेंडूत 52 धावा रोहित शर्मा यांच्या बॅटेमधून येत आहेत. आणि आपल्या या स्पर्धेत पॉवर प्ले मध्ये अर्धशतक करणारा पहिला खेळाडू ठरतोय रोहित शर्मा. यावेळेस मात्र रोहित यांच्या बॅटेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त धाव जोडते. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. 59 धावांवर पोहोचतोय संघ. चौकार येताना आपण पाहतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर बघू शकतात. इम्प्रोव्हायझेशन केलं होतं. गॅपमध्ये चेंडूला पाठवलं आणि सरळ जाऊन आदळला आपल्या
स्पर्धेत अरेंज केलेल्या स्क्रीनवर. चला सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. गोलंदाजाचं नाव काय आहे ते कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचवायचंय. चांगल्या रीतीने हा चेंडू खेळला. आणि आपल्या बॉलचे स्पॉन्सर एएस स्पोर्ट्स भूषण चित्ते यांच्याकडून स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाला मिळणारे एक ब्रँडेड बॅट, सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला मिळणारे ब्रँडेड शूज आणि मॅन ऑफ द सिरीजला मिळणार आहे संपूर्ण किट, ज्यात समावेश असेल एका टी शर्टचा सोबत लोअर, पॅन्ट आणि कॅप, एक ब्रँडेड कॅप. तर एएस स्पोर्ट्स यांच्याकडून या स्पर्धेत आपल्याला चांगली स्पॉन्सरशिप दिसते. त्यांचा देखील खूप खूप मनापासून आभार. आणि त्यांचंच नाही तर आपल्याला या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी ज्यांनी अनमोल सहकार्य केलेलं आहे ते म्हणजेच आमदार राजमामा भोडे, प्रतीक गॅस एजन्सी, श्री अविनाश नांदेडकर. यावेळेसचा बॉल देखील आपण पाहतोय. आदित्य यांच्यापासून दूर वाईड बॉल. क्वालिटी कन्स्ट्रक्शन धनंजय जकातदार, दायमा मार्केटिंग राहुल दायमा, हॉटेल जय बोले हरिओम शर्मा, संजीवनी पितांबरी आउटलेट सौ बिंदिया नांदेडकर. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला आहे. हा चौकार आहे की षटकार आहे हे तपासण्याकरिता. हा चौकार असेल. एम एस कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड, श्री मनोज शर्मा. यावेळेस चांगला फटका खेळलेला दिसतोय. आदित्य यांच्या बॅटमधनं डीप विकेट सीमारेषाकडे उत्तुंग असा हा षटकार येतोय. विराज फोटोग्राफी, श्री प्रकाश मोडे. जलसेवा आपल्याला ज्यांनी दिली आहे के एस लॉजिस्टिक, श्री कुलदीप शर्मा. प्रभादीप एंटरप्राइजेस, श्री संग्राम जोशी. तसेच आनंद शर्मा आणि विकास शर्मा. विराट इव्हेंट्स मंगलम हॉल, श्री तुषार चोबे व त्यांच्यासोबत श्री सचिन सोनार. पंचांचा इशारा आहे नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तिसरा षटक संपण्यासाठी अजून वाट आपल्याला बघावी लागेल. तसेच आपल्या या स्पर्धेला टॉस का बॉसचे आपले प्रायोजक आहेत श्री भूपेश कुलकर्णी, श्री निलेश कुलकर्णी. बॉलरचं नाव सांगायचंय. चला लवकर करायचंय.
लक्षात असू द्या, आपल्याला वेळेचे बंधन आहे. अजूनही आपल्याला 7 सामने उरकवायचे आहेत. या सामन्याच्या व्यतिरिक्त चला, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन फारसं तेवढं खास नाही. 79 धावांवर पोचतोय संघ. एक गडी बाद. आज सकाळी आपण बघितलं, आपल्याला प्रतीक द्विवेदी याच्या रूपाने पहिला शतकवीर मिळाला होता या स्पर्धेचा. आज आता मात्र संधी असेल ती म्हणजे रोहित शर्मा यांच्याकडे. आपल्या टॉस का बॉसच्या मंचाचे प्रायोजक श्री भूपेश कुलकर्णी, श्री निलेश कुलकर्णी. मुख्य गेट, मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक आहेत भगवती स्वीट्स, राज पुरोहित परिवार. आणि यासोबतच आपल्या या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे इम्प्रोव्हायझेशन करून फटका खेळण्याचा प्रयत्न होता रोहित शर्मा यांचा. आतापर्यंत या फटक्यावर देखील चांगल्या धावा वसूल केल्या. यावेळेस मात्र फारसं काही असं कनेक्शन झालं नाही. विशेष सहकार्य श्री भरतदादा अमलकर, श्री राहुल दायमा, श्री प्रतीक जोशी. या वेळेला मात्र अक्रॉस द लाईन जाऊन चांगला फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार इथे येतोय. आशिष रोड जळगाव आपल्या स्पर्धेचे अनमोल स्पॉन्सर पैकी एक यांच्या फ्लेक्सला लागत असलेला हा चेंडू. आशिष रोड लाईन्स जळगाव यांचं इथं फ्लेक्स लागलेला आपल्याला दिसतोय. तर बघा, कुठे ना कुठे 4 षटकांची समाप्ती आपल्याला होताना दिसते. 85 धावा, एक गडी बाद. रोहित शर्मा जेव्हा सरळ हाताने एवढं चांगले खेळतायत तर तेव्हा मात्र एवढं इम्प्रुव्हायझेशन करण्याची गरज काय असेल, हा देखील एक प्रश्न असेल. 22 चेंडूत 62 धावांवर दिसत आहेत आपल्याला रोहित शर्मा. का आपल्याला या स्पर्धेचा दुसरा शतकवीर मिळू शकतो? पहिला शतकवीर मिळालेला आहे प्रतीक द्विवेदी याच्या रूपाने. दुसरा शतकवीर रोहित शर्मा बनू शकतात का, यावर मात्र सर्वांच्या नजरा असतील. बॉलरचं नाव शिवम. धन्यवाद शिवम आम्हाला माहिती दिल्याबद्दल. यावेळेस आपण बघतोय फटका खेळण्याचा प्रयत्न होता आदित्य जोशी यांच्याकडून. आणि आदित्य यांचं मात्र लक्ष असावं रोहित यांच्याकडे स्ट्राईक कशी दिली जाईल. कारण आपण एक संघ म्हणून खेळतो तेव्हा आपल्या संघातल्या खेळाडूचा वैयक्तिक माइलस्टोन कंप्लीट होण्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय सामन्यात बघितले संघातील इतर खेळाडू देखील मदत करतात. त्या प्रकारे मात्र इथं आवश्यकता असेल. पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल, अतिरिक्त धाव येते. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत चेतन शिंपी सर. त्यांना साथ देताना आपण पाहत आहोत स्क्वेअर लेगच्या अंपायर भूमिका निभावताना इम्रान बागवान सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत म्हणजेच टीव्ही अंपायर आहेत आपले अशफाक बागवान सर. आणि त्यांच्या साथीला नदीम शाह सर, मंटो सर ज्यांना आपण ओळखतो.
आणि या सर्व टीम सोबत आपले ग्राउंड्समन बिलाल बागवान, फैजान शेख, आणि त्यांच्या साथीला उमर बागवान यांचं देखील या संपूर्ण स्पर्धेत खूप चांगलं योगदान राहिलंय. स्पर्धेच्या आदल्या 2 दिवसाआधीपासून ही सर्व मंडळी आपल्या या ग्राउंडवर काम करत होती, फील्डवर करत होती, ज्यामुळे आपल्याला ही सुंदर स्पर्धा बघायला मिळते. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेकडे, मिसफील्डचा फटका बसतोय. 4 रन संघासाठी येत आहेत. रोहित शर्मा आपल्या घातक अंदाजात दिसत आहेत. स्टेप आउट करून चांगला फटका खेळला होता आणि मिसफील्डचा फटका. 4 रन येतात. तर बघा कसं म्हणतात की गेंदबाज डाल रहा गेंद, सोच रहा लूंगा मैं विकेट, लेकिन रन पड़ने से बिगड़ रहा बजट. भाई यही तो होता है टेनिस बॉल क्रिकेट. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 96 धावा, 1 गडी बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 96 धावा, 1 गडी बाद. तर बघा रोहित यांना मात्र नॉन स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे समोरच्या संघाकडून, परंतु नॉन स्ट्राईकच्या एंडला ठेवून फायदा नाही. रोहित यांची मात्र आपल्याला विकेट मिळवावी लागेल. चला गोलंदाजाचं नाव सांगायचंय. अनिल भारद्वाज नवीन गोलंदाज. चांगला फटका खेळलेला दिसतोय. पहिल्या चेंडूवर इथं षटकार वसूल करताना दिसत आहेत आदित्य. एक तरफ कुआ, दूसरी तरफ काई, दोनों तरफ से हो रही है जमकर धुलाई. अशा प्रकारचं चित्र मात्र इथं रंगलेलं दिसतंय. या षटकारासोबत संघाचं शतक देखील पूर्ण होतंय. 102 धावांवर पोहोचतोय संघ. एकविरा रायडर्स संघाने आपलं शतक पूर्ण केलेलं आहे. अजूनही 17 चेंडू यायचे बाकी असतील. आदित्य जोशी यांनी या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मात्र शतक पूर्ण केलेलं आहे. रोहित शर्मा दुसऱ्या एंडे उभे आहेत 24 चेंडू 70 धावा करत. आणि दुपारच्या सत्रामधले हे सामने ओव्हर रेटचा मात्र जरूर फटका बसेल जर आपण सामन्याला उशिरा चालवलं तर. संथ गतीने जर सामना चालवला तर मात्र 35 मिनिटांनंतर एका अतिरिक्त खेळाडूला आपल्याला सर्कलमध्ये घ्यावं लागेल. यावेळेस चांगला फटका खेळलाय. फटका जातोय कुठे, 6 धावा देऊन जातोय फटका. सीमा रेषा पार होताना आपण पाहतोय पुन्हा एकदा रोहित शर्मा यांच्या बॅट मधून अतिशय धडक बेधडक कडक अशी दमदार फलंदाजी होताना आपण पाहतोय. सहा षटकार लगावलेत आतापर्यंत रोहित शर्मा यांनी. 9 चौकार, 76 धावा होताना दिसत आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चेंडू जातोय. पुन्हा एकदा 6 रनांसाठी हात मोकळा. ताकद लावली खूप भारी.
चेंडूला पोहोचवलंय प्रेक्षकांच्या वारी. डान्सिंग डाऊन द ट्रॅक असा हा शॉट रिप्ले मध्ये आपण बघतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फिल्डरच्या आशांना केला क्रॅक आणि म्युझियम मध्ये असतो काचेचा रॅक, त्या रॅक मध्ये या चेंडूला पोचवून दिलेला आहे, इतिहासात जमा केला आहे. आणि पंचाचा इशारा मात्र असेल लीगल बॉल. आणि पंचांनी आपल्याला हाय देखील केलंय. नाही, पंचांनी आपल्याला हाय जरी केलेलं असलं तर हा बाय म्हणून ही धाव येते. आदित्य मिसफिल्ड. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 117 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 117 धावा, 1 गडी बाद. अजूनही 12 चेंडू शिल्लक. रोहित शर्मा पोहोचत आहेत 82 धावांवर. आदित्य जोशी त्यांना चांगले साथ देत आहेत. 13 चेंडूत 22 धावा, 117 धावा. रोहित शर्मा 82 धावा. पुन्हा एकदा दिसतात स्ट्राईकवर आणि पुन्हा एकदा क्रॅकिंग शॉट खेळलेला आहे आणि फटका फसून जरी क्षेत्ररक्षकाच्या हाती गेला असता गेलेला आहे, परंतु झेल सुटलेला आहे. तर झेल टिपण्यात अपयश. पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 84 धावांवर पोहोचतायत रोहित शर्मा. तर बघा, इम्प्रुव्हायझेशनच्या प्रयत्नात रोहित शर्मा यांनी आतापर्यंत 4 बॉल डॉट करताना दिसले आणि इंजुरी काहीतरी आलेली आहे. संघ व्यवस्थापन मात्र इथं आत जाताना आपण पाहतोय, रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतात. आणि बॉल त्यांच्या डोळ्यावर लागलेला दिसतोय आपल्याला. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता, टप्प्याचा अचूक अंदाज न आल्यामुळे हा चेंडू डोळ्याला लागलेला आहे. आणि मैदानावर माती असल्या कारणाने त्या चेंडूची धूळ मात्र डोळ्यात गेली असेल एवढं देखील निश्चित आहे. तर चला, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. रोहित शर्मा पुन्हा फलंदाजी करतायत का यावर लक्ष असेल की पवेलियनच्या दिशेला जातील. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा जातोय सीमारेषाच्या बाहेर. क्वालिटी कन्स्ट्रक्शन आपल्या मुख्य स्पॉन्सर पैकी एक, क्वालिटी कन्स्ट्रक्शन यांच्या फ्लेक्स वरून हा षटकार जाताना आपण बघितलाय. आखोड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला फटका खेळला. आपल्या शरीराचं वजन देखील योग्यरित्या सांभाळलं आणि 6 रन येतील रोहित शर्मा यांच्यासाठी. या षटकारासोबत 90वर पोहोचतायत रोहित शर्मा. आणि बघा, श्री भगवान परशुराम चषक कालपासून आपण ही स्पर्धा पाहतोय. आज सकाळी आपल्याला पहिला शतकवीर मिळाला, प्रतीक द्विवेदी यांच्या मार्फत. आता आपण पाहतोय रोहित शर्मा. चला, 90 धावांवर बाद झालेले आहेत रोहित शर्मा. झेल टिपण्यात आलेला आहे. कॅच पूर्ण करून रोहित शर्मा मात्र आता आपल्याला दिसतील पवेलियनच्या दिशेला वापस जाताना.
31 चेंडूत 32 चेंडूत 90 धावांची ही आतिशी भरी असलेली ही पारी रोहित शर्मा यांची समाप्त होईल. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल 7व्या षटकातला. शशी व्यास हलक्या हाताने चेंडू फेकला होता. यष्टीरक्षकांच्या हाती पंचांचा इशारा येतोय. षटकाची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 131 धावा 2 गडी बाद. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 131 धावा 2 गडी बाद. शेवटचं षटक. पहिला फटका खेळताना आपण पाहतोय लॉगर सीमारेषेकडे हा चेंडू गेला होता. सिंगल धाव येते आणि रोहित शर्मा यांची एक यादगार बरी अशी ही इनिंग. 32 बॉल 90 धावा. सुमित शर्मा गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. पहिल्या चेंडूवरून सिंगल धाव आली होती. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार सुमित शर्मा. चांगला फटका खेळला होता. सिंगल धाव मिळते. तर कुठे ना कुठे रोहित शर्मा यांच्या विकेट नंतर मात्र धाव गती अतिशय मंदावलेली आहे. आदित्य जोशी यांच्यावर असे स्ट्राईक सध्याच्या घडीला आपल्याला दिसत आहेत. नितीन होजा. चला पुढचा टॉस आपण होताना पाहतोय मोरया 11 वर्सेस सर्जी क्रिकेट क्लब या संघामध्ये. माननीय शांताराम भाऊ कुलकर्णी व माननीय शांताराम भाऊ रामचंद्र कुलकर्णी व त्यांच्या सोबत असतील हरीश भाऊ उपाध्याय. हरीश भाऊ उपाध्याय RU11 या संघाचे प्रायोजक देखील आहेत. तर या दोघांच्या शुभ हस्ते पुढचा टॉस घेण्यात.
हॅलो, चला पुढच्या सामन्याचा टॉस आपण बघतोय. मोरया 11 वर्सेस सर्जी क्रिकेट क्लब पुढचा सामना असेल आणि माननीय शांताराम रामचंद्र कुलकर्णी व सोबतच आपल्या RU11 संघाचे संघ प्रायोजक श्री हरीशभाऊ उपाध्याय यांच्या हस्ते हा टॉस करण्यात येतोय. आणि आपल्या या स्पर्धेमध्ये फक्त RU11 या संघाचे नाही तर आपल्या या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक देखील आहेत RU ग्रुप. थँक्यू हरीश भाऊ, आपलं या समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने कायम आभारी आहोत. आपण स्क्रीनवर हा टॉस बघू शकतात. सोबत या टॉस मध्ये अजितदादा नांदेडकर हे देखील जुळलेले आहेत. आपल्याला तिथं दिसत आहेत मोरया 11चा कॅप्टन, सर्जी क्रिकेट क्लबचे कॅप्टन, आणि हा नाणे उंचावलंय. आपल्या टॉस का बॉस या मंचाचे प्रायोजक आहेत श्री भूपेश कुलकर्णी, श्री निलेश कुलकर्णी. आणि टॉस होताना आपण बघतोय टॉस पार पाडण्यात आलेला आहे.
पहिला चेंडू आपण पाहतो आहोत. पहिल्या चेंडूवरच जोरदार फटका खेळला आहे आणि 149 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करण्यासाठी मात्र आम्ही मैदानात आलेलो आहोत असं जणू काही आपल्याला सांगितलेलं आहे. यश पांडे यांनी घेतली पहिली धाव. 2 चेंडूत 2 धावा झाल्या आतापर्यंत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटेचा आउटसाइड एज, चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हाती. रोहित शर्मा यांच्यातर्फे टिपण्यात आलेला हा झेल. मोरया 11 आणि सरजी क्रिकेट क्लब या दोन्ही संघांमध्ये असेल पुढचा सामना आणि या सामन्यानंतर 10 मिनिटांची विश्रांती देण्यात येणार आहे खेळाडूंना, सामन्याच्या सर्व सामनाधिकाऱ्यांना. नवीन फलंदाजाचं नाव पोचवायचं आहे कॉमेंट्री बॉक्सपर्यंत. कृपया खेळाडूंना वारंवार विनंती असेल, आपण आपला 12वा खेळाडू मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. चार चेंडू 8 धावा आपल्याला आतापर्यंत दिसत आहेत. दुसरा चेंडू बॅक टू बॅक येतोय, दुसरा षटकार आणि पुढच्या चेंडूवर षटकार मारून आपल्याला संधी असेल फ्री टाइम चायपत्ती मिळवण्याची. श्री कमलेश व्यास यांच्याकडून सलग 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला मिळणार आहे फ्री टाइम एक ब्रँडेड चायपत्तीचा पॅकेट. पाच चेंडू आतापर्यंत आपल्याला आलेले दिसत आहेत. चला तिसरा षटकार येतोय का? तिसरा षटकार आलेला आहे आणि कृष्णा मात्र मानकरी ठरलेले आहेत. फ्री टाइम चायपत्तीचे मानकरी व्यास वॉरियर आपल्या संघाचे प्रायोजक असतील श्री कमलेश व्यास यांच्याकडून मिळणार पहिल्या षटकाची समाप्ती होते 22 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती 22 धावा 1 गडी बाद. हलक्या हाताने हा चेंडू खेळला होता. चेंडू जातोय टॉस का बॉस या मंचाजवळ. पद्धतचा इशारा येतोय 6 रन. तर मागच्या 4 वैध चेंडूंपासून 4 षटकार आलेले आहेत. मागच्या 4 वैध चेंडूंमधून 4 षटकार आलेले दिसत आहेत आपल्याला. यावेळेस मात्र फ्लाइट दिली होती चेंडूला चांगल्यारीत्या. बाबूलाल आपल्याला गोलंदाजीला दिसत आहेत. डॉट बॉल येतोय. षटकारानंतर मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि पुन्हा एकदा बाबूलाल. डॉट बॉल आणि बाबूलाल यांचं मात्र संयोजन जर कधी जमलं तर मग
त्यांचे षटक खेळणं नक्कीच कठीण होऊन जाईल. बी आर रॉयल संघाला, बी एन रॉयल संघाला. चांगला झेल टिपण्यात आलेला आहे. गौरव यांच्याकडून एक उत्कृष्ट असा हा कॅच आपण रिप्ले मध्ये बघू शकता. स्वीपचा फटका खेळला होता, चेंडू हवेत जाताना दिसला आणि रनिंग करताना एक उत्कृष्ट असा कॅच, सेलिब्रेशन करताना देखील दिसले गौरव. तर क्षेत्ररक्षणात देखील आपल्याला चांगलं योगदान द्यायचंय आणि ते योगदान देताना दिसत आहेत खेळाडू. यावेळेस चेंडूला गॅप मध्ये पाठवलाय, गॅप मध्ये फक्त कट केलाय, फक्त दिशा दाखवलीये. षटकार वसूल करतायत. मुख्य मंचाकडे जाणारा हा षटकार. एक चेंडू असून असेल शिल्लक. बॅक टू बॅक सिक्सेस शिवम यांच्या बॅट मधून येत आहेत. तर पुढच्या वेळेस शिवम जेव्हा स्ट्राईकवर येतील त्यांच्याकडे संधी असेल फ्री टाइम चायपत्ती जिंकण्याची. आपण पाहत आहोत बहुभाषिक ब्रह्म क्रीडा व सांस्कृतिक मंडळ द्वारा आयोजित श्री भगवान परशुराम चषक 2026 ब्राह्मण समाज क्रिकेट प्रीमियर लीग. गोलंदाज रूपात मात्र आता आलेले आहेत ताबडतोब 90 धावा करणारे रोहित शर्मा. रोहित शर्मा चांगला फटका खेळताना दिसत आहेत. डीप मिड विकेटच्या दिशेला हा फटका जातोय. सीमारेषावरून क्षेत्ररक्षण चांगलं होताना देखील आपल्याला दिसतंय. 2.41 धावा 2 गडी बाद. चला शिवम यांच्याकडे संधी आहे चायपत्ती मिळवण्याची. फ्री टाइम चायपत्ती मिळते का? चला मिळालेली आहे. फ्री टाइम चायपत्तीचे मानकरी ठरतायत शिवम तिवारी. षटकार आलेला आहे. शिवम तिवारी यांनी या चेंडूवर षटकार मारला आणि या आधी ज्या 2 चेंडूंवर ते खेळले होते मागच्या षटकात तेव्हा देखील 2 षटकार आलेले होते. तर लागोपाठ 4 षटकार आलेले आहे शिवम तिवारी यांच्या बॅटमधून. फुटवर्कच्या मदतीने आपण बघितलं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. चार चेंडू 24 धावा. सत्यम शिवम तिवारी. पुन्हा एकदा संधी होती मोठा फटका खेळण्याची. नाराज दिसत आहेत स्वतःवरच शिवम तिवारी. 5 चेंडू 24 धावा. झाले आता 55 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा चांगला शॉट हवेमध्ये खेळलाय. चांगलं
पायांच्या मदतीने मात्र क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. षटकाची समाप्ती, पंचांचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 56 धावा आपल्याला स्कोअर बोर्डवर लागलेल्या दिसत आहेत. 2 गडी बाद. 3 षटकाची समाप्ती, 56 धावा, 2 गडी बाद. पहिला चेंडू आपण बघितला, सिंगलच्या मदतीने धाव घेतली. 57 धावा होतोय स्कोअर. तर बघा, जी आवश्यक धाव गती आहे विजयासाठी, त्या गतीने मात्र धावसंख्या पुढे नेताना दिसत आहेत. चांगला फटका खेळला लॉगऑन सीमारेषेकडे. सिंगल धाव मिळताना आपण पाहतोय. तर या पहिल्या 2 चेंडूमधून मात्र फक्त आणि फक्त 2 धावा. टाका स्क्रीनवर द्याल मी सांगतो ना. इथं आपल्याला दिसत आहे स्क्रीनवर आपले डायनॅमिक ऑपरेटर आणि सावंत, आणि याचं एडिटिंगचं श्रेय जातं ते म्हणजे डॅश डॅश कोणी जर केला आपल्या लाईव्ह चे प्रमुख कोण आहे? मनीष भुसार. लहान ओव्हर का? ओव्हर का? एक चेंडू शिल्लक असेल अजूनही चौथ्या षटकातला. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळलाय मुख्य मंचाकडे. मात्र हा षटकार जाताना आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय 6 रन. जागा बनवून हा फटका खेळला होता. ओव्हर द कव्हर हा शॉट गेला आपल्या मुख्य व्यासपीठाकडे 6 रनांसाठी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा, 2 गडी बाद. टाक ना तू, काही पण टाक ना. आता इथून आपण काय करणार आहे? जोरदार अपील, परंतु पंच संतुष्ट नाही. पंचांची भूमिकेत आपल्याला दिसत आहेत चेतन शिंपी सर. त्यांच्या साथीला आहेत इम्रान बागवान सर. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला टोलवलेला आहे, उंच टोलवलेला आहे हा चेंडू देखील. पंचांचा इशारा येतोय 6 रन. आणि आपण पाहतोय की षटकारांची जी मालिका आहे ती मात्र मुळीच सामताना आपल्याला दिसत नाहीये. मागच्या षटकात आपण बघितलं कुठे ना कुठे धावगतीला मंदावली होती, परंतु या षटकात देखील तिसऱ्या चेंडूवर षटकार आलेला आहे. समोरच्या दिशेला लॉगॉनच्या सीमारेषेकडे जातोय चौक. सिंगल धाव येते.
आणि यावेळेस मात्र बॅटेचा एज यष्टीरक्षक यांच्या हाती जातोय झेल. एक चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला उंच फटका खेळलाय, परंतु झेल टिपण्यात येतोय. सरळ हातात जातोय हा चेंडू. नितीन यांच्या मार्फत एक चांगला झेल टिपण्यात आलेला आहे. नितीन यांच्या माध्यमातून हा झेल पूर्ण झालाय. 5 षटकांची समाप्ती. पाच षटकांची समाप्ती. 74 धावा, 4 गडी बाद. अनिल भारद्वाज नवीन फलंदाज येतील आता फलंदाजीसाठी. गोलंदाज आहेत आदित्य जोशी. पहिला चेंडू आपण बघितला, वेगाने फेकला होता, जोरदार अपील केली होती, पंच मात्र संतुष्ट नाही. आणि आपण पाहत आहोत कृष्णा मात्र कसली तरी मांग करत आहेत पंचांकडे. मिसफील्ड फंबल होताना दिसत आहेत. 1 रन मिळून जातोय. सहावं षटक आपल्याला सामन्यात प्रगतीपथावर दिसतंय. 76 धावा, 4 गडी बाद संघाची धावसंख्या दिसते सध्याच्या घडीला. यावेळेस फटका खेळलाय, उंच फटका जाताना दिसतोय. फटका जातोय कुठे? 6 धावांसाठी मात्र सीमा रेषा पार. मेरे को ये स्कोरर से क्यों निकाल डाला तूने? पॉइंट टेबल वगैरह कुछ भी नहीं दिख रहा है मेरे को. तो वो दिख रहा था क्या? हाँ, क्या बात कर रहे हो? तूने जब ऐड किया तब दिख रहा था ना. क्या बात कर रहे हो? अरे तुझा एडमिन ने बनाई करे. नंबर बोल. 820. ठीक है, इतनी मैच कर ले. तेरे को सेकंड स्कोरर बोल के ऐड करेल था. एडमिन नहीं बनाया था. एडमिन बनाना पड़ेगा तेरे को. एडमिन कर देना तू. मैं मतलब यार पॉइंट टेबल लीडर बोर्ड वगैरह कुछ भी दिख रहा नहीं. चला, पंचांना विनंती असेल सामन्यात लवकरात लवकर आटोपता घ्यायचा आहे. 820 874 0022. शोर सार सहमत करते जाना.
6 षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा 4 गडी बाद. 66 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूंमध्ये. आखूड डप्प्याचा चेंडू फुल शॉट खेळलाय. फटका जातोय सीमा रेषा पार हवाई यात्रावर 6 धावांसाठी. इसमें तो ग्रुप ही नहीं बांटे हमारे ABC अबे यहाँ पे तो ऐसा विषय है क्या? फिर इन्होंने टेम्पलेट में तो 3 ग्रुप दिखाए. चार और ग्रुप भी सही पढ़ते थे फिर ABCD. रन यस नो मध्ये कन्फ्युजन आणि सुरक्षित असतील. चला कृष्णा व्यास पोहोचत आहेत 20 चेंडूत 41 धावांवर आणि संघाला नेट रन रेट सुधारण्याची देखील गरज आहे. कारण 8 चेंडूत लागत आहेत 54 धावा. 8 षटकार जरी आले तरी हा सामना जिंकणं मात्र अवघड आहे. तर नेट रन रेट सुधारण्यावर मात्र आपण भर ठेवू शकतो. येणाऱ्या सामन्यांसाठी आपल्याला मात्र तयार राहायचं आहे. आपल्या या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक RU ग्रुप, सहप्रायोजक प्रशांत बियाणे, महाराष्ट्र ट्रेडर्स 15 नवी पेठ जळगाव आणि यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण पाहत आहोत बहुभाषिक ब्राह्म क्रीडा व सांस्कृतिक मंडळ द्वारा आयोजित श्री भगवान परशुराम चषक 2026 पर्व 4. 7 षटकांची समाप्ती होते. 96 धावा 4 गडी बाद. 6 चेंडूत 52 धावांची आवश्यकता आणि येथे फक्त सामन्यात आता औपचारिकता शिल्लक आहे. या सामन्यानंतर खेळाडूंसाठी 10 मिनिटांची विश्रांती देण्यात येत आहे. सामनाधिकाऱ्यांसाठी आणि खेळाडूंसाठी 10 मिनिटांची विश्रांती. यानंतर मात्र आपण पुढचा सामना बघू. मोरया 11 वर्सेस सर्जी क्रिकेट क्लब. मोरया 11 वर्सेस सर्जी क्रिकेट क्लब यांच्यामध्ये असेल पुढचा सामना. चांगली गोलंदाजी रोहित शर्मा यांच्याकडून अपील केली जाते आणि बाद सुद्धा दिलेला आहे पंचांनी. नवीन फलंदाजाने मात्र लवकरात लवकर मैदानात प्रवेश करायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. रोहित शर्मा गोलंदाजी मार्कवर जातील लगेचच.
3 चेंडू शिल्लक असतील. रोहित शर्मा यांना विनंती असेल लवकरात लवकर 3 चेंडू टाकून सामन्याला आटोपत घ्यायचंय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल होताना आपण पाहतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. रोहित शर्मा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. पुन्हा एकदा डॉट बॉल दिसतोय. 22च्या माध्यमातून मात्र धाव घेताना आपल्याला इंटरेस्टेड दिसत आहे बॅट्समन. आणि पंचांचा इशारा येतोय की हा बॅटेचा एज होता. तर हे बॅटच्या माध्यमातून आलेले रन आहे. हा 22चा रन नसून शेवटचा बॉल, या सामन्यातला शेवटचा बॉल असणार आहे. आणि शेवटच्या बॉलला मात्र चांगला मोठा फटका खेळलेला दिसतोय. हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या खाली झेल सुटलेला आहे. 2 धावा पडून पूर्ण केल्या जात आहेत. BN रॉयल्स वर्सेस एकविरा रायडर्स यांच्यातला हा सामना संपलेला आहे. आणि एकविरा रायडर संघाने 48 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. यानंतर सामनाधिकाऱ्यांसाठी खेळाडूंसाठी 10 मिनिटांचा विश्रांतीचा